सस्नेह निमंत्रण आपणास कळवण्यात अत्यानंद होतो की देशातील सर्वात पहिले सार्वजनिक ठिकाणी उभारले जाणारे प्रभू श्रीरामांच्या पूर्णाकृती शिल्पाचा भव्य उद्घाटन सोहळा आज दिनांक 17 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते भव्य दिव्य स्वरूपात पार पडणार असून या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार आपण सहभागी व्हावे हेच सर्व श्रीराम भक्तांच्या वतीने आपणास आग्रहाचे निमंत्रक पुणे शहर अध्यक्ष व प्रखर हिंदुत्ववादी श्रीराम भक्त प्रमोद नाना भानगिरे। वेळ आज दिनांक 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी ठीक 6 वाजता। स्थळ श्रीराम चौक, हांडेवाडी रोड, हडपसर, पुणे। बांगलादेशमध्ये नवे सरकार स्थापन झालेले असले तरी तेथील अनिश्चिततेचे वातावरण कायम आहे। त्यामुळे पुढील महिन्याच्या सुरुवातीस सुरू होत असलेल्या महिला T20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचे भवितव्य अधांतरी आहे। भारताने आयोजनास नकार दिल्यानंतर आता ही स्पर्धा दुबई, अबुधाबी येथे होण्याची शक्यता वाढली आहे। ही प्रतिष्ठेची स्पर्धा आपल्याच देशात खेळवण्यासाठी बांगलादेश क्रिकेट मंडळ प्रयत्न करते। त्यांनी ICC कडे थोडा वेळ मागितलाय, परंतु ICC 20 ऑगस्ट पर्यंत निर्णय घेण्याची शक्यता आहे आणि याच दिवशी सर्व सदस्यांसह ऑनलाईन बैठकही होणार आहे। प्रो कबड्डी ही स्पर्धा अधिकाधिक शिस्तप्रिय करायची आहे, त्यामुळे जाणीवपूर्वक नियमभंग करणाऱ्या खेळाडूला वॉर्निंग कार्डचा वापर करण्याचा विचार आहे। अजून अंतिम निर्णय झालेला नसला तरी यंदाच्या स्पर्धेतही हा नियम अंमलात आणू शकतो असं मत स्पर्धेचे तांत्रिक संचालक ई प्रसाद राव यांनी व्यक्त केलंय। यंदाच्या 11व्या मोसमासाठी मुंबईत झालेल्या लिलावाच्या दरम्यान माहिती देताना ई प्रसाद राव यांनी नियमांबाबत चर्चा केली आहे आणि गत स्पर्धेप्रमाणेच यंदाचेही खेळाचे तांत्रिक नियम असणार आहेत। इंडियन प्रीमियर लीग 2025च्या तयारीला आतापासून वेग पकडल्याचं चित्र दिसतंय। फ्रँचायझीच्या विरोधानंतर मेगा ऑक्शन होण्याची शक्यता कमी आहे आणि BCCIने 6 खेळाडूंना रिटेन करण्याची मागणी जवळपास मान्य केल्यात जमा आहे। पण महेंद्रसिंग धोनी खेळू शकणार की नाही याचे चेन्नई सुपर किंग्सला टेन्शन होते। BCCIने हे टेन्शन कमी करण्याचे संकेत देताना जुना नियम आणण्याची तयारी सुरू केली आहे। ज्या खेळाडूला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन 5 वर्ष झाली आहेत त्याचा IPL 2025 मध्ये अनकॅप्ड म्हणून समावेश करण्यात यावा असा हा प्रस्ताव आहे, पण याला अन्य फ्रँचायझीचा विरोध आहे। मॅडी डार्कच्या नाबाद 106 धावांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया अ महिला क्रिकेट संघाने येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय लढतीत भारत अ महिला संघांवर 8 विकेट व 58 चेंडू राखून मात केली आहे आणि 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली। भारत अ संघाकडून ऑस्ट्रेलिया अ संघासमोर 219 धावांचे आव्हान उभे ठाकले होते, मात्र कॅटी मॅक व मॅडी डार्क या सलामी जोडीने 131 धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलिया अ संघाला भक्कम सुरुवात करून दिली आहे। क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे। श्रीलंकेचा यष्टीरक्षक फलंदाज निरोशन डिक्वेल्ला याला अनिश्चित काळासाठी निलंबित करण्यात आले। त्याने डोपिंगच्या नियमांचे उल्लंघन केल्याने ही कारवाई केली गेली आहे। याबाबत श्रीलंका क्रिकेट बोर्डानेच पुष्टी केली आहे। लंका प्रीमियर लीग 2024 स्पर्धेदरम्यान वर्ल्ड अँटी डोपिंग मार्गदर्शक तत्वानुसार घेण्यात आलेल्या डोपिंग चाचणीत अपयशी ठरला, त्यामुळे त्याला पुढील तपास पूर्ण होईपर्यंत तरी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निलंबित करण्यात आलंय। पंजाब किंग्स 11ची सहमालकीण आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा हिने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे। तिने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात सहमालक आणि प्रमोटर मोहित बर्मन यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे। संबंधित याचिकेतून प्रीती झिंटाने पंजाब संघाच्या सहमालकाने त्याच्या वाट्यातील शेअर्सचा अन्य पक्षाला विक्री करण्यापासून रोखण्याची विनंती केली आहे आणि या प्रकरणाची सुनावणी 20 ऑगस्टला अपेक्षित आहे। ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग यानं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या कसोटीतील सर्वाधिक धावांच्या रेकॉर्ड संदर्भात मोठं वक्तव्य केलंय। इंग्लंडचा स्टार बॅटर जो रूट या बाबतीत आघाडीवर जाईल अशी भविष्यवाणी रिकी पॉन्टिंगनं केली आहे। इंग्लंडचा बॅटर जो रूट हा धावांसाठी भुकेला असणारा क्रिकेटर आहे। पुढील काही वर्षे त्याने सातत्य टिकवून ठेवले तर मास्टर ब्लास्टरचा कसोटीतील सर्वाधिक धावांचा विक्रम मागे पडेल असं पॉन्टिंगने म्हटलंय।
आयर्लंड वुमन्स क्रिकेट टीमने पहिल्या ICC चॅम्पियनशिप सामन्यात श्रीलंकेवर 3 विकेट्सने विजय मिळवला. श्रीलंकेने आयर्लंडला विजयासाठी 261 धावांचं आव्हान दिलं होतं. आयर्लंडने हे आव्हान 4 बॉल राखून आणि 7 विकेट्स गमावून पूर्ण केलंय. आयर्लंडने 49.2 ओव्हरमध्ये 261 धावा केल्या आणि 3 विकेट्स राखून विजय मिळवला आणि आयर्लंडने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. सस्नेह निमंत्रण. आपणास कळवण्यात अत्यानंद होतो की देशातील सर्वात पहिले सार्वजनिक ठिकाणी उभारले जाणारे प्रभू श्रीरामांच्या पूर्णाकृती शिल्पाचा भव्य उद्घाटन सोहळा आज दिनांक 17 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते भव्य दिव्य स्वरूपात पार पडणार असून या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार आपण सहभागी व्हावे हेच सर्व श्रीराम भक्तांच्या वतीने आपणास आग्रहाचे निमंत्रण. निमंत्रक पुणे शहर अध्यक्ष व प्रखर हिंदुत्ववादी श्रीराम भक्त प्रमोद नाना भानगिरे. वेळ आज दिनांक 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी ठीक 6 वाजता. स्थळ श्रीराम चौक, हांडेवाडी रोड, हडपसर, पुणे.